नमस्कार, मी अमृता दीक्षित. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. एक दृष्टिक्षेप आतापर्यंतच्या ठळक घडामोडींवर. राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत गर्दी जमल्याने बाबासाहेबांचा निळा मफलर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रागाने फेकला, याचा जाहीर निषेध करीत आहोत. शिवफुले शाहू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती असलेला जितेंद्र आव्हाड यांचा मुखवटा या घटनेने तराटरा फाटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब यांना विक्रमी मताधिक्यांनी रायगड लोकसभेतून विजयी करणार. नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी देशात 400+ व महाराष्ट्रात 45+चा असा नारा महायुतीने दिलेला आहे, असे उद्गार राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी काढले. काल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा ही वाय जंक्शन मधून मुंब्रा, खारीगाव, कळवा करत ठाण्यात आली आणि त्यावेळेला आमदार व माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे जीपवर राहुल गांधींसमवेत उभे होते. जे काही समाजमाध्यमांवर व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत, त्याच्यामध्ये राहुल गांधी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची फ्रेम देण्यात आली. निळा मफलर त्यांच्या गळ्यात घालण्यात आला. त्यावेळी निळा मफलर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनाही देण्यात आला. त्यावेळी काय झाले माहीत नाही, पण जितेंद्र आव्हाड हे कार्यकर्त्यांवर भडकले. त्यांनी त्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली अशी माहिती आहे आणि जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा निळा मफलर रागाने फेकून दिला. याचा व्हिडिओ आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या घटनेचा करावा तेवढा निषेध थोडा आहे. पुरोगामित्वाचा त्यांचा चेहरा आणि कार्यकर्त्याप्रती असलेली त्यांची अनास्था या घटनेतून दिसून आली आणि जितेंद्र आव्हाड यांचा पुरोगामी चेहरा काल तराटरा फाटला आहे. नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात खरबूज आणि कलिंगडाची आवक मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पहिल्यांदा खरबूज व कलिंगडाच्या 50 ते 60 गाड्या यायच्या व आता दिवसाला जवळपास 100 ते 150 गाड्यांची आवक होत आहे. 15 दिवसांपूर्वी खरबूज 30 ते 35 वरून 25 ते 30 रुपयांवर आला असून कलिंगड 20 रुपयांवरून 15 रुपये किलो विकला जात आहे. त्यामुळे आवक वाढल्याने दर घसरले आहे. रमजान महिना सुरू असल्याने खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असून परवडणारे दर असल्याने ग्राहकांची खरेदीला पसंती मिळत आहे. पुढील काही दिवसात आवक वाढली तर दरात आणखी घट होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहेत. खरबूजची सध्या आवक भरपूर प्रमाणात आली आहे. रमजान चालू व्हायच्या आधी जरा तेजी होती. रमजानचा पहिला आठवडा पण तेजीत होता. त्यावेळी 35-40 रुपये किलोला बाजार होता खरबूजाला. कलिंगडला 15 ते 20 रुपये होता. आता जरा आवक वाढली आहे आणि रेंज कमी झाली आहे. सध्या खरबूज 25-30 रुपये किलो खपतंय आणि कलिंगड 10 ते 15 रुपये किलो खपतंय. आवक कशी आहे सध्या? आवक भरपूर प्रमाणात आहे. पहिल्यापेक्षा जवळजवळ डबल म्हटली तरी हरकत नाही. पहिलं साधारणतः कलिंगड खरबूजच्या 50-60 गाड्या यायच्या, आता 100-150 गाडी येते. माल खपतोय, रेट कमी झालेत, माल कमी जास्त खपतोय, पण बाजार सध्या पहिल्यापेक्षा डाऊन झाले आहे बऱ्यापैकी. कलिंगड आणि खरबूज, पपई आणि पायनॅपल हे रमजानमुळे 4 आयटम खपतात. रमजान जर नसतं तर आता बाजार खूप डाऊन झाले असते अजूनही, मग खप जरा कमी झालं असतं. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान
सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मार्च 31 नंतरही कांद्यावरील निर्यात बंदी कायम ठेवल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट दिसून येत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. गेल्या सप्ताहाच्या तुलनेमध्ये कांद्याच्या बाजारभावामध्ये 100 रुपयाची घसरण झाली आहे. आजचे दिन नाही तर शेतकऱ्याचा वाटोळं केलं अशा संतप्त भावना कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून उमटताना दिसत आहे. उन्हाळी कांद्याच्या बाजारभावात देखील घसरण होत असल्याने शेतकरी संताप व्यक्त करताना दिसत आहे. कांदा लागवड व विक्रीपर्यंत शेतकऱ्याला 25 रुपये किलोप्रमाणे खर्च येत असल्याने सध्या 9 ते 10 रुपये किलोने कांदा विक्री होत आहे. त्यामुळे आमच्या मुलाबाळांचं लग्न कसे करावे असा मोठा प्रश्न आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना उपस्थित झाला असून मोदी सरकारने आजचे दिन आणेल अशी घोषणा केली. मात्र आजचे दिन नाही तर शेतकऱ्याचा वाटोळं चालवलं असल्याची भावना शेतकरी वर्गाकडून उमटताना दिसत आहे. तरी कांद्यावरील निर्यात बंदी कायम ठेवली असूनही कांद्यावर निर्यात बंदी उठवावी जेणेकरून शेतकऱ्याला 25 ते 30 रुपये किलो बाजारभाव द्यावा अशी मागणी आता शेतकरी वर्ग करत आहे. तर माझ्या कांद्याला अक्षरशः 1000 ते 1100 रुपये भाव मिळतो. मला तो उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही. तर 31 मार्च नंतर असं वाटलं होतं की कांदा निर्यात खुली होईल, पण सरकारने ती पुढं कंटिन्यू ठेवल्यामुळे माझ्या कांद्याला कमी बाजारभाव मिळतो. 1000 ते 1200 रुपये भाव भेटतो. खर्च सुद्धा निघत नाही. तर आम्ही 20 मे रोजी विलक्षणच्या वेळेस त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ. मी काय म्हणतो, आम्ही कांदे लावले, टँकरना 5000 रुपये टँकरना पाणी आणून आमचे 1 एकर कांदे वाचले, 2 एकर कांदे सोडून दिले आणि ते कांदे आम्ही बाजार समितीत आणले आणि ते कांदे आमचे 1000 ते 1100 रुपये जाऊ राहिले. तर त्या कांद्याला आम्हाला 50,000 रुपये एकरी खर्च आला. तर ते कांदे आम्हाला परवडून नाही राहिले. आमच्या मुलाबालांचे लग्न कसे करावं आणि खर्च कसा फेटावा, आम्हाला शेतकऱ्याला टक्केवारीनं पैसे काढून आम्ही भांडवल वापरलेलं आहे आणि हे शेतकरी आमचे पीक जळून गेलं. तर हे मुलाबाळांचे आम्ही लग्न कसं करावं, घरदार कसे बांधावा, मुलांच्या पोरांच्या शाळा कशा शिकावा. आमच्या पोरांना अंडरपॅन्टही नाही आहे, अक्षरशः कपडे घ्यायला सुगट पैसे नाही. शेती असून आम्हाला हातावरले लोक भारी आहे शेतकऱ्याला. हां, खरी परिस्थिती तुम्हाला सांगतो. हां, तर हे कांद्याला कमीत कमी 25 ते 30 रुपये किलो कांदा पाडावा असं आहे शेतकरी. मोदी साहेबांनी आम्हाला ते करावा. आणि बाजार नसल्यामुळं शेतकरी हैराण झाले आणि आमच्या शेतकऱ्याच्या मुळावर तुम्ही उठले, कोणाच्याच मुळावर नाही उठले तुम्ही, आमच्या फक्त शेतकऱ्याच्या मुळावर उठले. आणि पहिल्यांदा निवडून आले त्या टायमाला म्हणे आजच्या दिन करू आम्ही. तुम्ही आजच्या दिन नाही केलं, शेतकऱ्याचं पुरं वाटोळं करून टाकलं तुम्ही. पूर्ण शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आली. तरी आमच्याकडे सरकार कोणी पाहिना, फक्त तुम्ही खुर्शीचे मालक आहे. हां, हो, तर आम्हाला म्हणे तुमचं आजचं दिन करू. तुम्ही खुर्शी मिळाल्यानंतर आमच्या शेतकऱ्याचं फार वाटोळं करून टाकलं. द्राक्षाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, भाजीपाल्याला भाव नाही. कसं जगायचं शेतकऱ्यांना. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. ठाण्याने ठाण्याचं ठाणेपण किंवा ठाण्याचं मराठीपण हे चांगल्या पद्धतीने जपलेलं आहे, हे तर नक्कीच.
म्हणजे बऱ्याच ठिकाणी ओरिजिनल मराठी असलेल्या वस्तीमध्ये आज जर का बघायला गेलं तर मराठी पण फार कमी झालेलं आहे. पण ठाण्यामध्ये आपण जर का बघितलं की नौपाडा म्हणा, चरई म्हणा, किंवा राममूर्ती रोड, पाच पाखाडी, खारकराळी, कळवा, हे जे टिपिकल मराठी वस्ती असलेले जे काय भाग आहेत ते अजूनही तसंच मराठी कल्चर ठेवून आहेत. एकमेकांच्या बद्दलची आत्मीयता आहे, एकमेकांना ओळखणारी लोक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्यातलं एक जे बॉन्डिंग आहे हे भरपूर चांगलं राहिलेलं आहे. रिक्षावाल्याशी बोलताना सुद्धा आज बरेचसे रिक्षावाले मराठीमध्ये बोलतात. मुंबईमध्ये ते नाही राहिले. मुंबईतल्या रिक्षावाल्याशी, टॅक्सीवाल्याशी आपल्याला हिंदीमध्येच बोलावं लागतं, हिंदीतच आपण बोलतो. ठाण्यातले निदान बरेचसे रिक्षावाले हे मराठीत बोलणारे आहेत. ठाण्यातले बहुतेक सगळे व्यवहार हे मराठीमध्ये चाललेले आहेत. अजून ते बदललेले नाही. ते चित्र मुंबईमध्ये फार जे बदललंय ते निदान ठाण्यात अजून ते बदललेलं नाही. इथे सगळ्या प्रकारचे सण उत्सव साजरे होतात, तेवढ्याच उत्साहाने साजरे होतात. कल्चरल इव्हेंट्स होतात, नाटकं होतात, मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीने चांगले भरपूर शो त्याचे लागतात. आणि ह्या पॉझिटिव्ह गोष्टी ह्या ठाण्याबद्दलच्या आहेत आणि त्याच्यामुळे ठाणं सोडून जावं असं वाटत नाही. आपण ठाणेकर आहोत, आपण ठाणेकरच राहणार, हे आपल्या म्हणजे डोक्यामध्ये पक्क भिनलेलं आहे. नुसतं ठाणेकर नाही, नौपाड्यात राहिलेला माणूस हा सहसा नौपाडा सोडून कुठे जायला तयार नाही. चरईत राहिलेला माणूस हा चरई सोडून जायला तयार नाही. कित्येक नौपाड्यातले लोक असे आहेत की घोडबंदर रोडला गेले पण त्यांना परत असं वाटतं की नाही आपण नौपाड्यात परत यायला पाहिजे. ठीक आहे, इथे बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत, नौपाड्यातले प्रॉब्लेम्स हे निश्चित आहेत, पण तरीही नौपाडा आम्हाला आवडतो, तरी चरई आम्हाला आवडते आणि तरीही आपल्याला सगळ्यांना ठाणंही आवडतं. म्हणजे ह्या ठाण्याच्या पॉझिटिव्ह गोष्टी. कला, क्रीडा, साहित्य आणि संगीत या कला क्षेत्रात अभूतपूर्व कामगिरी बजावलेल्या ठाणे जिल्ह्यातील अस्सल ठाणेकर कलाकारांना ठाण्याविषयी नेमकं काय वाटतं हे जाणून घेणार आहोत खुद्द त्यांच्याचकडून. आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीची नवी मालिका माझं ठाणं मी ठाण्याचा पाहायला विसरू नका, फक्त आणि फक्त आम्ही ठाणेकर वृत्तवाहिनीवर. आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर, आम्ही ठाणेकर. होय, ठाण्यात आम्हाला अभिमान आहे आणि होय आम्ही ठाणेकर.